हाय सगळ्यांना नमस्कार. नागपंचमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि श्रावण महिन्यातला कालचा पहिला सोमवार झाला. तर हे महिना सगळ्यांना आनंदाचा जाऊ द्या, सुख समृद्धीचा जाऊ द्या. आणि मस्त असं छान वातावरण झालेलं असते. सगळेजण कुठं कुठं फिरायला जा. आम्ही आम्ही पण जाऊ बघू कुठंतरी. आमच्या इथं भुलेश्वरचं मंदिर खूप छान आहे. तर आम्ही एखाद्या सोमवारी जाऊ तिथं. खूप बघण्यासारखं असतं. तर परत एकदा नागपंचमीच्या सगळ्यांना माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबाकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. तर ही बघा, ही अशी मेहंदी मी काढलेली, नागपंचमीची मेहंदी इकडून नाही काढलेली. लय उशीर झालता रात्री 12:30 वाजले तर मला झोपायला. तरी पण म्हणतात नाही का, सवासनीनी परत भावाच्या बहिणीनी, सखा भाऊ तर नाही मला, पण ज्याला भाऊ नाही त्याला आपला नागोबा जे असतो का, तो नागोबा भाऊ होतो. प्रत्येक बहिणीच्या पाठीशी होतो रक्षण करायला. आपल्या पाठीमागं तोच आहे म्हणायचं. ठीक आहे. तर त्या बहिणीने 5 टिपके मेहंदीचे काढायचे असतात असे आमची आई म्हणायची, आमची आजी म्हणायची. आजी म्हणजे मला आजी तर आठवत नाही, पण आमची पणजी म्हणायची. आईची म्हणजे आमच्या आईच्या बापाची आजी असं म्हणायची. आणि बऱ्याच म्हाताऱ्या बाया पण म्हणायच्या की सवासनीने पंचमीला 5 टिपकं काढायचं असतात. तर ठीक आहे, आता माहेरला पण जायचं असतं. पण आता काय माहेर आम्हाला माहेर आणि सासरी एकच आहे म्हणायचे, एकच असल्यासारखं. इथं तरी काय राहिलं तरी काही ती म्हणजे काही हे नाही. आणि तिकडं जर माहेरला बी गेलं तरी तेच आहे. समजा माहेरला गेलं तर कसं होतंय ना, मुलांच्या शाळा बुडत्यात. जेव्हा जायचं होतं तेव्हा म्हणजे जाऊ देत नव्हते घरातली माणसं. आणि आता बी जायचंय तरी पण आता घरातल्या परपंचामुळे आता जाता येत ना. आता मग जावं वाटतं, 4 दिवस जावं वाटतं. पण कसं आहे का, आपण 3 दिवस जर जायचं म्हणलं का, नवरा बी कामाला जात नाही, लेकरांच्या शाळा बुडत्यात, असला राडा होतोय. आणि मग सर लोक वरडते शाळा बुडते म्हणून. त्याच्यामुळं मग आपलं दिवाळी सुट्टीला जाता येईल किंवा उन्हाळा सुट्टीला असं असतं. तर ठीक आहे. आणि ह्या महत्त्वाचं सांगायचं राहिलं, न्यू ट्रेंडिंग साडी निघली होती तेव्हा मी ही घेतली होती. म्हणजे 2 महिने झाले असते तेव्हा साडी ही घेतलेली होती. मला काय घालणं झालं नाही. मी गावाकडे जाताना पिशवीत घालून घेऊन गेलते. म्हणलं गावाकडे गेल्यावर घालता येईल म्हणजे इकडे येताना. तर कामाच्या राड्याने आणि व्हिडिओ काढण्याच्या नादाने इतका राडा होताना मागं घालणंच झालं नाही. जाताना ड्रेसवर गेलते, तिथं सकाळच्याला दुसरी एक बदलली होती. फक्त येताना जी बदलली काठपदरची, तुम्ही तर बघितलीच असाल, चॉकलेटी कलरची. त्याच्यावरच सगळे व्हिडिओ आहेत. म्हणजे ते एका दिवसाचेच व्हिडिओ आहे. ते एका दिवसाचा कार्यक्रम होता ना त्याच्यात. म्हणलं दिवसात कुठं 4-4 साड्या बदलावं. आणि गावाकडच्या बायका कसं नावं ठेवतात, एका दिवसात 4-4 आणि 5-5 साड्या बदलायला लागली असं म्हणून. म्हणजे ठीक आहे, एकच दिवसभर एक स्वयंपाक करताना घातली, स्वयंपाक झाल्यावर मग देवदेवाच्या कार्यक्रमाला एक घातली होती. तर मला घालणं नाही झाली ही साडी. मला येताना घालावं, पण तरी मी नाही घातली झाली. मला लई घालायची हौस होती बरं का. म्हणलं व्हिडिओ तरी बनवावा, पण व्हिडिओ पण बनवायला मला जमलं नाही. मी ब्लाऊज ही शिवून ठेवला होता. तर बघा, हे असा ब्लाऊज शिवलेला आहे. आणि साडी ही अशी आहे. मला साडी कशी दिसते मला कमेंटमध्ये एकदा नक्कीच सांगा. साडी कशी वाटते. पिन जरा आली नाही व्यवस्थित. ठीक आहे, जड आहे ना हे, किनाऱ्याला हे असल्यामुळं कुंदनचे खडे आहेत ना मोठे मोठे, त्यामुळं जड वाटते. आणि ब्लाऊज कसा शिवलाय ना मला हे कमेंटमध्ये एकदा नक्कीच सांगा. माझ्या मैत्रिणीने शिवलेला आहे. छान आहे का? खूप छान आहे. गळा पण असा भारी शिवलेला आहे बरं का, मस्त असा मटका गळा काढलेला. तर काही दिसणार नाही बरं का, मटका गळा काढलेला आहे. तर ठीक आहे, असं द्या. फुग्याच्या बाया मला लय आवडतात. ह्या अशा फुग्याच्या बाया शिवलेल्या आहेत मी ब्लाऊजच्या. कशा वाटतात मला फुग्याच्या बाया, मला आवडतात बरं का. कुठल्या पण ब्लाऊजच्या जी सिल्क साडी आहे का त्याच्या फुग्याच्या बाया खूप छान दिसतात आणि मला आवडतात. मला चांगले दिसतात का नाही मला माहीत नाही, पण मला आवडतात म्हणून मला चांगले दिसतात. ठीक आहे. तर चला, कुणी कुणी पुरणपोळ्या केल्या मला कमेंटमध्ये सांगा. आणि ज्यांनी नाही केल्या त्यांनी पण सांगा. मी तर नाही केल्या, का नाही केले ते मी सांगते. तर मी आता म्हणजे आज 8 दिवसाचं आम्ही देवीला निवद नारळ केलं होतं का, तेव्हा केले होते. तेव्हा 2 दिवस पुरणपोळ्या खाल्ल्या होत्या. आणि मग त्याच्यामुळं मग आता कटाळा आलाय. आणि मग म्हणून मी काही पुरणपोळ्या केल्या नाहीत. आज 8 दिवसाच केल्या, त्याच्यामुळे आज काही केलं नाही. गोडाचं काहीतरी निवद करायचं, आपलं चपाती भाजी साखरेचा निवद दाखवायचा देवाला. आणि मग झाला आपला नागपंचमी. कालचा भावाचा उपास होता, सकाळी सोडला मी. तर मला तर लईच आवडली ही साडी. कुणी जर नसेल घेतली का तर नक्कीच घ्या. आणि अशी घालायला पण इतकी एकदम चापून चुपून बसते ना,
एकदम छान वाटते. आणि ह्याचा कसा असे वन साईड करून असं की असं काय म्हणतात असा पदर घेते बरं का. पण ठीक आहे, मला आता शाळेत आणायला जायचं आहे, तसं कुठं सोंगाचं गटवून सोडायची अडचण करीत जाऊ. तर चला म्हणलं थोडी शायनिंग मारावं. आता घातली नवी साडी तर थोडी शायनिंग तर बनतेच ना. बायकांचं कसं असतं साडी घातली की असं असं बघायचं, पण तसं वाटतं ना थोडं साडी घातल्या माणूस असं असं लुपकतं चुपकतं मुडपतं. तर हे गळ्यातलं टाकलं आपलं वरून सणासुदीचं हे काय कंटिन्यू असतं. हे कानातलं हे असं थोडासा साज केला आहे. ॲब्रो काय केला नाही, आता मध्ये देवदेवालाच केला. त्याच्यामुळे मला काय असं मला नटायला इंटरेस्ट नाही बरं का. मी काय घातलं होतं सकाळपासून ड्रेस आणि खाली पॅन्ट घातली होती आपली मोठी प्लाझा. स्वयंपाकी करायला मला जाऊ द्या मोरद्या, पण मला शाळेत आणायला जायचे आणि एखादा व्हिडिओ पण बनवावा. नागपंचमीचं कसं तसं पारोसं असल्यासारखं दिसतं ना. तर ठीक आहे, जाऊ द्या चला. आणि हां, मेन म्हणजे देवदेवाच्या कार्यक्रमाचे व्हिडिओ खूप खूप छान आहे. सगळ्यांनी बघा, खूप छान असे व्हिडिओ आहेत, एकदम भारी व्हिडिओ आहेत. जे लोकांनी कुणी बघितलं नसेल का त्यांच्यासाठी तर लय छान आहेत. ज्यांनी कुणी बघितलं नाही, ज्यांनी बघितलं असेल तरी पण म्हणजे ज्यांना माहिती आहे त्यांनी पण बघा की हे असंच देवदेव असते का, ते मला तरी पण कमेंट करून सांगा. आणि जास्त पुण्यातल्या लोकांना माहिती नसतं, गावाकडच्या बऱ्याच लोकांना माहिती असतं. ज्याला लक्ष्मी असते का अंगात देवी येते का त्यांचं कंपल्सरी देवदेव असंच असतं, कारण आम्ही लहान असताना पण बघायचो ना. तर हे असंच असतं. आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा, ज्यांनी कोणी नसेल बघितलं ते व्हिडिओ तर सगळ्यांनी ते व्हिडिओ जाऊन बघा, खूप छान आहेत. मी माझेच व्हिडिओ 4-4 वेळेस बघते आणि मला लय आवडतात, त्याच्यामुळे मी 4-4 वेळेस ते देवदेवाचं कार्यक्रमाचं बघते. आणि मी हे व्हिडिओ आवर्जून काढलेत, कारण का तर आमच्या आईच्या देवदेवाच्या कार्यक्रमाचं व्हिडिओ आहेत ना. तर ह्याच्यातून बरेच लोक नावं ठेवतात बरं का. बरेच लोक म्हणण्यापेक्षा जवळपासची लोकांना जरा अवघड वाटतं, म्हणजे कसं अंगात येते हे ते. तर कधी ठीक आहे, माहिती ज्याच्या अंगात नाही येत त्यांना असंच वाटतं. आम्ही पण हसतच होतो, त्याचा विषय काय ना. ते अंगात आल्या मला तर हसायला येतं, देवाला हसू नाही तसं. पण काय माहिती नाही, मला हसाय येतं, म्हणजे ज्याच्या अंगात वारं येतं का ते बघितलं का मला हसाय येतं, भीती पण वाटते आणि हसाय पण येतं. तर हौसने आम्ही आमच्या याच्या देवदेवाच्या कार्यक्रमाचे आणि अंगात वारं आलेले ह्याचे सगळे व्हिडिओ हौसने मी काढलेले आहेत. मी सगळ्यांनीच काढलेले आहेत, पण मी जास्त काढलेले आहेत कारण मी ब्लॉगर होते ना. यूट्यूबला टाकण्यासाठी माझा फक्त फोकस व्हिडिओ काढण्यावरच होता. तर मी भरपूर काढलेले आहेत आणि हौसने काढलेले आहेत. आणि हे आम्हाला कधी पण बघायला येते. मी कधी म्हातारी झाले तरी पण आम्हाला बघायला येते. माझे लेकरं बघतात, माझ्या लेकरांची लेकरं बघतात. आमच्या किती बी थकली ना तरी पण आम्हाला आमच्या याच्या कार्यक्रमाचे व्हिडिओ बघता येते. तर हे असं कुठल्या बी कार्यक्रमाचे, कुठल्या बी काय म्हणतात त्याला, कुठल्या बी मुवमेंटचे व्हिडिओ कधी पण काळ बघता येतात. त्याच्यामुळे हे व्हिडिओ असे काढून ठेवायचे. आणि यूट्यूबला जरी नसेल टाकले तर गॅलरीत काय राहत नाही, त्याच्यामुळे मी यूट्यूबला टाकते, गॅलरीत राहू किंवा न राहू, असं असतं माझं. तर ठीक आहे, नसेल कोणी बघितलं तर नक्कीच व्हिडिओ ते जाऊन बघा. आणि पुन्हा एकदा पंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. मेहंदी अशी काढली, बांगड्या काय नाही भरल्या, बांगड्या आहेत पहिलेच. ठीक आहे, असू द्या. चला बाय. व्हिडिओ कसं काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा मला. पिंडीच खाली वगळायला लागली. ओके बाय. लई चिद्र झाले मोरदे आता. तर चला, मला शाळेत जायचे आणि व्हिडिओ कसा वाटते मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर चला बाय.